नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परमेश्वर मस्के तुमचे श्री मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत यस चा उच्चार ज केव्हा होतो। की बघा, आपल्या दैनंदिन जीवनातील काही शब्द आहेत, जसे की एक्झाम्पल्स बघू आपण। ऑप्ट्यूज हा शब्द आहे, याला आपण वाचतो कसं? ऑप्ट्यूज। काय वाचतो याला? ऑप्ट्यूज। याला वाचतो आपण रोज, याला वाचतो आपण युजफुल। यामध्ये बघा, या यस चा उच्चार ज होतो, या यस चा उच्चार ज होतो, इथलच्या यसचा पण उच्चार आपल्याला ज होतो। जसं युजफुल याचा उच्चार पण ज होतो। म्युझिक याचा पण उच्चार आपला ज होतो। इथे नोज याचा पण उच्चार ज होतो। फ्यूज इथं पण यसचा उच्चार ज होतो। वाईज इथं पण यसचा उच्चार ज होतो। मग यसचा उच्चार ज का होतो? तर बघा, त्यासाठी एक छोटासा नियम आहे। जर दोन स्वराच्या मध्ये यस जर आला असेल तर यसचा उच्चार ज असा होतो। यसचा उच्चार काय घ्यायचा आहे? ज। बघा, इथं ऑप्ट्यूज आहे, यू यस सी, दोन स्वर आहे। इथं स्वर कोणता आहे तुमचा? यू पण स्वर आहे आणि ई पण स्वर आहे, आणि दोघांच्या मध्ये यस आला असा। इथं बघा, ओ इथं आहे आणि ई इथं आहे, दोन स्वराच्या मध्ये यस आलाय, म्हणजे याचा उच्चार काय करायचा आहे? ज करायचा आहे। इथं पण तुमचा यू आहे आणि इथं पण तुमचा ई आहे, हे पण दोन स्वर आहे आणि दोन स्वराच्या मध्ये यस आलाय, म्हणून याचा उच्चार ज करायचा। याला आपण युजफुल वापरतो, युजफुल वाचतो। त्याच्यानंतर म्युझिक शब्द आहे, इथं पण यू आहे आणि इथं तुमचा आय, आणि या दोन्ही स्वराच्या मध्ये यस आलाय। ज्यावेळेस दोन्ही स्वराच्या मध्ये शब्द आला असेल, यस आला असेल, त्यावेळेस यसचा उच्चार ज असा करावायचा आहे। नंतर बघा, नोज शब्द आहे, इथं पण दोन स्वराच्या मध्ये यस आलाय। फ्यूज शब्द आहे, फ्यूजच्या मध्ये पण काय? यूच्या मध्ये आणि ईच्या मध्ये यस शब्द आलाय। नंतर आय आणि यसच्या मध्ये, आय आणि ईच्या मध्ये पण यस आलाय। म्हणजेच काय करायचं तुम्हाला? दोन स्वराच्या मध्ये जर यस आला असेल तर त्याचा उच्चार यसचा उच्चार ज असा करायचा आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।